स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून प्राधान्यक्रम जे आहे ते प्राधान्यक्रम देणं सुरू आहे. त्याची शेवटची जी तारीख आहे ती शेवटची तारीख 13 तारीख शेवटची तारीख आहे. डेट एकदा एक्सटेंड झालेली आहे. जी तारीख 11 पर्यंत होती ती तारीख 13 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि यासाठी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांना खूप घाई झालेली आहे. विद्यार्थी घाबरत आहेत. त्याच्या मागचं कारण काय, तर विद्यार्थ्यांना ओटीपी टाकत असताना ओटीपी म्हणजे विद्यार्थी त्या ठिकाणी लॉग इन करताय, परंतु ओटीपी मात्र त्या विद्यार्थ्यांना येत नाही आहे. विद्यार्थ्यांना जाहिराती पाहायला मिळत नाही आहे आणि विद्यार्थी जाहिराती न बघता आपली प्रिफरन्स टाकत आहे. असेही विद्यार्थी ते फोन करत आहेत की सर जाहिराती नेमक्या कुठं पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कॅटेगरीच्या जाहिराती बघितल्याशिवाय तुम्ही ती प्रिफरन्स देऊ नका. तुम्हाला जरी 1500 1200 1700 जरी प्रिफरन्स आले असेल तरी पण ते प्रिफरन्स मी कसे पाहू, म्हणजे ते प्रिफरन्स मी जर बघत असेल तर मला त्याच्या जाहिराती कशा माहिती होईल. त्या जाहिराती काढा, कारण तुमच्या कॅटेगरीच्या शून्य पण जागा राहू शकतात. आणि जर तुम्ही शून्य जर त्या ठिकाणी प्रिफरन्स दिला, शून्य असणाऱ्या जागा जर प्रिफरन्स दिला तर तुमचा एक प्रिफरन्स बिनकामाने निघून जाईल. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, जे विद्यार्थी प्राधान्यक्रम अजूनही लॉक केलेले नाही आहे त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ओटीपीची गडबड, ओटीपीची जी भानगड आहे अजूनही सुरू आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ही जी डेट आहे पुन्हा 2 ते 3 दिवसांनी एक्सटेंड होणार आहे. हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तुम्ही त्यावरती थांबणार आहात का, त्यासाठी काम करणार नाहीत का, तर तुम्हाला ते काम सुद्धा करायचं आहे. पण पॅनिक होण्याची गरज नाही, घाबरण्याची गरज नाही, कारण या टेक्निकल बाबी आहेत. सर्व विद्यार्थी दिवसातून 4 ते 5 वेळा 10 वेळा ते त्या ठिकाणी ओटीपी टाकत असतील किंवा त्या ओटीपी जनरेट करत असेल किंवा प्राधान्यक्रम जनरेट करत असेल. एकदा की प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट झाले, रात्रीच्या 11 नंतर 12 नंतर ते करून बघा, तुम्हाला नक्की ते तुम्हाला जनरेट करता येईल. जनरेट केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तो पीडीएफ काढा आणि त्याच्यानंतर तुमचा एक जे काही जिल्हा असेल, त्याची एखादी शिक्षण संस्था असेल तर त्याच्या जाहिराती चेक करा आणि त्यात तुमच्या कॅटेगरीच्या शून्य जागा आहेत की 2 आहे की 3 आहे असा अभ्यास करा. आणि त्याच्याच नंतर तुम्ही त्या ठिकाणी प्रिफरन्स लॉक करा किंवा प्रिफरन्स त्या ठिकाणी चेक करूनच तुम्ही प्रिफरन्स द्या. नाही तर शून्य जागा जिथं आहे तिथं तुमचं काय होईल, नुकसान होईल. दुसरी एक बाब अशी की विद्यार्थ्यांना या जागा पाहायच्या कुठे हे माहिती नाही. विद्यार्थी मित्रांनो, जागा तुम्हाला पोर्टललाच दिसणार आहे, तुम्हाला पोर्टलला जागा काढायचा आहे. पण विद्यार्थ्यांना जीवावर येत आहे असंही मी बघितलेलं आहे. सर कसं माहिती होईल, तुम्ही काढून देता का. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी वारंवार सांगितलेलं आहे की तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे. आम्ही तुम्हाला मार्ग दाखवू शकतो, तुम्हाला आम्ही सांगू शकतो, तुम्हाला सल्ला देऊ शकतो, परंतु आम्ही तुमचं पूर्ण काम करून देऊ शकत नाही. कारण मोफत एखादा व्यक्ती काम करताय तर तुम्ही त्यांच्याकडनं संपूर्ण अपेक्षा कराल तर हे चुकीचं आहे. तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यासाठी मात्र आम्ही मदत करू, पण तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या खुल्या प्रवर्गाच्या जागा आपण लायबल आहोत का, आपले मार्क्स किती आहेत त्यानुसारच तुम्हाला प्रिफरन्स टाकायचे आहे. कारण जे 1700 1500 जे प्रिफरन्स विथ इंटरव्ह्यू मध्ये विद्यार्थ्यांना आलेला आहे त्या विद्यार्थ्यांना फक्त 50च प्रिफरन्स टाकायचे. 50 प्रिफरन्स एखादा चंद्रपूरचा विद्यार्थी असेल तर मुंबईचे प्रिफरन्स विथ इंटरव्ह्यू टाकणार नाही, तो सिंधुदुर्गचे प्रिफरन्स टाकणार नाही, तो आपल्या गावाकडचा आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करेल. एखादा कोल्हापूरचा विद्यार्थी असेल तर तो विद्यार्थी चंद्रपूरचे प्रिफरन्स टाकणार नाही किंवा गडचिरोलीचे प्रिफरन्स टाकणार नाही, तर तो कोल्हापूरच्या भोवताल असणारे काही जिल्हे असतील पश्चिम महाराष्ट्रातील तर त्या जिल्ह्यांचा तो विचार करेल आणि त्याचनुसार तुम्ही प्रिफरन्स टाकणार आहात. आणि 50 प्रिफरन्स जे आहे ते 50 प्रिफरन्स टाकत असताना विथ इंटरव्ह्यूच्या तुमच्या घराजवळची तुमच्या गावाजवळची शाळा कुठे आहे याचा विचार करा. कुणी ओळखीतलं संस्था चालक आहेत का, कुणी जवळचे व्यक्ती आहेत का याचा सुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे आणि त्याचनुसार प्रिफरन्स द्यायचा आहे. दुसरी एक अडचण कोणती, तर अडचण एक चूक आपण हे करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असं वाटतंय की मला 1700 प्रिफरन्स झाले 50च द्यायचे आहे, मला तिकडे जायचं नाही तर मी कशाला 50 देऊ, मी 17 प्रिफरन्स देतो किंवा 15 प्रिफरन्स देतो जे माझ्या गावाजवळचे आहे. ही चूक करू नका. 50 प्रिफरन्स द्यायचे आहे तर 50 प्रिफरन्स द्या. शेवटी ही नोकरी आहे. महाराष्ट्रात कुठेही जरी लागली तरी आपण नोकरी करायला तयार आहोत. या बेताने याने तुम्हाला विचार करायचा आहे. जरी आता तुम्हाला 16,000 रुपये किंवा 18,000 रुपये किंवा 20,000 रुपये पगार तुम्हाला मिळणार आहे, परंतु पुढचे दिवस हे तुमचे असणार आहे जे की तुम्हाला लाख रुपयापर्यंत पेमेंट मिळणार आहे. 50 ते 60,000 पेक्षा जास्त पेमेंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यावेळेला मात्र मुंबई असो महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुमचं भागणार आहे. त्यामुळं हा विचार तुम्हाला करायचा नाही आहे की मला 17 प्रिफरन्स टाकायचे आहे, 50 टाकायचे, मला 17 जिल्ह्यामध्ये जायचं, याच्या व्यतिरिक्त मला कुठे जायचं नाही आहे, मला मुंबईला जायचं नाही, मला सिंधुदुर्गला जायचं नाही, मला रत्नागिरीला जायचं नाही, हाही डोक्यात विचार करू नका. प्रिफरन्स जेवढे आले विदाउट इंटरव्ह्यूचे 100 प्रिफरन्स जर तुम्हाला आले असेल, 130 आले असेल, 140 तर 100 टाकाच. 50 पर्यंत तुमची गाडी जाऊ देऊ नका, त्याच्या पुढेही तुमची गाडी गेली पाहिजे हा विचार करायचा आहे.
कारण या 50 मध्ये तुम्ही लागायला तसं नाही, 67 वा 70 वाही तुम्हाला तुमचा प्रिफरन्स लागू शकते. त्यामुळं याचा विचार तुम्हाला करायचा आहे, कारण एक बिंदू एक पद असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट भरतीतून बाहेर होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे सर्व या ज्या अडचणी आहेत या अडचणी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि ज्या चुका आहेत त्या चुका सुद्धा या ठिकाणी करायच्या नाही आहेत. जीवावर आल्यासारखं सुद्धा करायचं नाही. शेवटी नोकरीचा प्रश्न आहे आणि यात कॉम्पिटिशन आपल्याला माहिती आहे. 1,70,000 विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशन आहे. 30,000 प्लस जागा आपल्या सर्वांसाठी आहे. तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला प्रिफरन्स टाकायचे आहे की माझं या ठिकाणी होऊ शकते का, याचा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.